सिलेक्ट करायचं PLA. ओके, PLA सिलेक्ट केलं नंतर मग परत बॅक जायचं आणि मग मूवमेंटवर जायचं. मूवमेंटवर होम जायचं. होम तेव्हा होमवर येतं ते. सांगायला त्याला हे बघा, हे असं थोडी प्रिंटर आहे, सेम येते ते आणि हे. याला 3 ॲक्सिस आहे, याला म्हणता बेड. हा बेड आहे. ओके, हे आहे ना कॉलम आहे. तुम्ही याला काय म्हणतात? बीम आहे. कॉलम बीममधला फरक माहिती आहे ना? कॉलम उभा असतो बरं. हा कॉलम आहे, हा बीम आहे, हा बेड आहे. ओके, यांना मुवमेंट आहे. XYZ 3 ॲक्सिस आहे. 3 ॲक्सिस कोणकोणतं आहे बघायचं. हा अप अँड डाऊन म्हणजे झेड. त्याच्यावरती हा अप अँड डाऊन होता बघा. ओके, नंतर मग आता बॅक वाढतोय बघा. बेड टेम्परेचर किती 210 पाहिजे. आपलं 60 पाहिजे ते इथं इन्क्रीज होतं आहे. आणि नोझलचं 210 पाहिजे ते इन्क्रीज होते. मग आता मी काय करतो, बॅक घ्यायचं परत. मग इकडे जायचं बॅक, प्रिंटमध्ये जायचं. प्रिंट ऑप्शन, प्रिंटमध्ये USB मी पेन ड्राईव्ह टाकला आहे USB. त्याच्यामध्ये एक 3D मॉडेल म्हणून फाईल आहे. 3D मॉडेल नाही, 3D प्रिंटर मॉडेल ना. याच्यामध्ये पण स्माईल प्लीज जी कोड आहे बघा. हे आता मी सिलेक्ट करतो आणि स्माईल प्रिंटिंग स्माईल प्लीज जी कोड वॉच करू का? वॉच करतो, मला हे करायचं आहे. वॉच करतो. हे ॲक्सिस आहे, हा झेड ॲक्सिस आहे. झेडवरती हा मूव होत असतो बरोबर. ही मोटर आहे ना, हा याच्या खाली नोझल आहे. त्याच्यामध्ये नोझल आहे. ओके, हा असा मूव होत असतो. हा कोणता ॲक्सिस आहे मग? X. आणि हा Y. हा बेड असतो ना, हा बेड असा मूव होत असतो. ओके, हा Y, हा X, Z. अकॉर्डिंग टू युअर ड्रॉइंग मुवमेंट होत असतो XY झेडच्या. तुमचा ड्रॉइंग कशी आहे त्यानुसार मुवमेंट होत असतो ॲक्सिस. हे रॉ मटेरियल हे PLA आहे. ते नोझल असतो ना, त्याच्यामध्ये छोटा एक होल असतं. ते प्रेस करायचं ते नोझलचं बटन आणि त्यातून वायर प्रेस करायचं, चल टाकता राहतं. होय, पडलं ना. हो, पडलं. ते काय हे ॲडजस्ट करतो आपण बेड खाली. बघून घ्या कसं प्रिंट होतं तुम्ही दाखवून असेल. या ना इकडनं. या ना काय आपण काय होणार नाही त्या मशीन. होतं आहे. लेअर कसं तयार करतो बघा. तो लेअर काय ते कसं करणार आपण? आता सध्या हे एक चांगलं होतं ना. तो बेड गरम असतो ना, बेड गरम असतं त्यामुळे ते चिकटत नाही. याचा आता 210 थंड झाल्यावर थंड झाल्यावरच काढायचं. पण जास्त थंड नाही झालं पटकन काढून घ्या. तर मग त्याला काय असेल तुमच्याकडे पण आता नाही काय पण वापरत नाही.